नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागरगोजे युवराज वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहेत काकडी पिकाच्या प्लॉटवर। तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी काकडीबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया। दादा नमस्कार, आपलं नाव? गाव? गाव शेपवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज शेतकऱ्यांसोबत आणि आपण या ठिकाणी जाणून घेऊया काकडीबद्दल काय त्यांचं आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? युवराज मुंडे। या ठिकाणी जी काकडी जी लावलेली आहे आज, जी तुमच्या हातामध्ये काकडी आहे ती कोणती काकडी आहे? वेलकम कंपनीची शांताला। वेलकम सीड्स कंपनीचा शांताला हवान आपण या ठिकाणी लावलेला आहे। तर या ठिकाणी हवान किती क्षेत्रावर किती पॅकेट लावले आहेत? एकर 30 गुंठे आहे आणि पॉकेट 4 आहे। 30 गुंठे क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी 4 पॅकेट लावले आहेत। तर या वाहनाची लागवड आपण सरासरी किती तारखेला केली आहे? 1 सप्टेंबर। 1 सप्टेंबरला आपण या ठिकाणी लागवड केली आहे। तर लागवड केल्यापासून सरासरी आपला प्लॉट या ठिकाणी किती दिवसात काढणीस आलेला आहे? 40 दिवसानंतर पहिला तोडा निघाला। 40 दिवसानंतर आपल्या या ठिकाणी पहिला तोडा या ठिकाणी निघलेला आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता प्लॉट एकदम ग्रीनरी आहे प्लॉटवर। आणि इतर शेतकऱ्यांना आपण या काकडीच्या वाहनाबद्दल काय सांगू इच्छिता? शेतकरी नक्कीच एक वाहन वापरावं, कारण यावर एक तर व्हायरस नसले तर जमा एकंदरीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे क्वालिटी, काकडीची क्वालिटी। काकडी म्हणजे एक तर लांब लांब होते, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट एक काकडी हिरवट असल्यामुळे बाजारात त्याची मागणी जास्त असते। दुसरी गोष्ट काकडी जास्त काळ टिकते। काकडीचे एक माल तर भरपूर येतो, पण काकडीचा एकदा माल सुरू झाल्यानंतर ते 1.5 महिना काकडी चालू राहते। ठीक आहे दादा, माल भरपूर लागतो। तुम्ही समाधानी आहात का काकडी पिकाबद्दल? हो नक्की। ठीक आहे दादा, धन्यवाद।